मी सावित्री बोलते. होय, ती सावित्री जिच्या हातावर चुलीची राख नव्हे तर शिक्षणाची मशाल होती, जिच्या पावलांवर काटे होते पण डोळ्यात भविष्याची स्वप्ने होती. मी सावित्री बोलते. त्या काळातून ज्या काळात स्त्री म्हणजे फक्त घर, शिक्षण म्हणजे फक्त पुरुषांचा अधिकार आणि प्रश्न विचारणारी मुलगी म्हणजे पाप समजलं जात होतं. पण मी थांबले नाही, कारण मला माहीत होतं शिक्षणाशिवाय मुक्ती नाही, ज्ञानाशिवाय समानता नाही आणि स्त्रीशिवाय समाजाची प्रगती नाही. पण मी जेव्हा शाळेकडे निघाले तेव्हा लोकांनी माझ्या अंगावर दगड फेकले, शिव्या घातल्या, चिखल उडवला. पण प्रत्येक अपमानात मी हा धडा पाहिला, हा समाज बदलायचा आहे. म्हणून मी सावित्री बोलते. मी विधवांसाठी आवाज उठवला, बालविवाह विरुद्ध लढले, शूद्र अतिशूद्रांसाठी शाळा उघडल्या. पण माणूस कारण माझ्यासाठी माणूस हा जातीपेक्षा मोठा होता आणि मानवता ही धर्मापेक्षा श्रेष्ठ होती. धन्यवाद.